तालुक्यात पुन्हा वावरुडी शेत शिवारात बिबट्याने केला 2 श्वानांचा शिकार। सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। 2 दिवसात वरुड तालुक्यात बिबट्याचा 2 ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ला। जरूड वावरुडी डवरगाव परिसरात शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत। जरूड वावरुडी भागात अनेक ठिकाणी शेतमजुरांचा शेतात कामाला जाण्यास नकार, शेत पिकांचे होणार नुकसान। एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला झाल्यावर येणार का वन विभागाला जाग? शेतकऱ्यांचा वन विभागाला सवाल। वरुड तालुक्यात मागील 2 वर्षांपासून शेतातील पाळीव प्राण्यांचा शिकार बिबट्याने केल्याची मालिका अजूनपर्यंत कायम असून मागील 3 दिवसात बिबट्याने 2 वेगवेगळ्या ठिकाणी पाळीव प्राण्यांचा शिकार केल्याने आता शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत चांगलीच पसरली असून काही ठिकाणी शेतमजूर देखील शेतात कामाला जाण्यास नकार देताना दिसून येत आहे। विशेष म्हणजे 3 दिवसाआधी डवरगाव येथील सैदापूर शेत शिवारात बिबट्याने एका वासराचा शिकार केल्यानंतर लगेच आता पुन्हा जरूड भागातील दिनेश फुसे यांच्या वावरुडी शेत शिवारात शेतात या बिबट्याने 2 श्वानांवर हल्ला करून एकूण 2 पाळीव प्राण्यांचा शिकार केला असून ही घटना 19 जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली आहे। त्यामुळे आता या बिबट्याची दहशत चांगलीच शेतकऱ्यांमध्ये पसरली असल्याने शेतकरी शेतमजूर शेतात जायला प्रचंड भीत असल्यामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। मागील 2 दिवसात वन विभागाकडून देखील गावकऱ्यांना बिबट्यापासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आधी शेतकरी अतिवृष्टी, गारपीट व नापिकीमुळे आर्थिक संकटात असल्याने आता या बिबट्याच्या दहशतीमुळे चांगलाच संकटात सापडला आहे। मात्र तरीही वन विभागाला अजूनपर्यंत जाग आलेला दिसत नाही। हिवाळी अधिवेशनात आमदार चंदू यावलकर यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी केल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत वन विभागाकडून कुठलं ठोस पाऊल उचलण्यात आले नाही। आता हा बिबट आणखी किती शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा शिकार करेल की वन विभाग याचा बंदोबस्त करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे। वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। मी प्रवीण दिगंबरराव कोवडे, युवा शेतकरी, घोराड। आपल्या वरुड तालुक्यात खूप दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलेला आहे। या भीतीमुळे शेतकऱ्याला मजूर मिळत नाही आहे आणि एका भीतीच्या वातावरणामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा होत आहे। आणि आम्ही वारंवार वन विभागाला माहिती दिली की याच्यामुळे खूप साऱ्या पाळीव प्राण्यांचा शिकारसुद्धा केलेला आहे। वन विभागाला वारंवार निवेदन किंवा फोन करून सांगितलं, शेतकऱ्यांनी मी सुद्धा खूप वेळा सांगितलं, पण वन विभागाकडून आजवरी कुठलीही अशी कठोर कार्यवाही झालेली नाही आहे। यातून असं वाटते की वन विभागाला एखाद्या शेतकऱ्याचा बळी गेल्यावर हे सगळं करणार आहे का, ते कठोर कार्यवाही करणार आहे असं काही अजून तरी लक्षात येत नाही। आम्ही जर या 8 दिवसात जर वन विभागाने याच्यावर जर काही केलं नाही तर आम्ही येत्या 8 दिवसात संपूर्ण वरुड तालुक्यातले शेतकरी घेऊन एक तर तुमच्या कार्यालयावर एक तर मोर्चा काढू किंवा याच्यानंतर पाळीव प्राण्याची कुठली तरी शिकार जर झाली तर आम्ही थेट ते तुमच्या कार्यालयावर डायरेक्ट आणून टाकू। आणि एकतर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आमची एक परीक्षा घेत आहे का शेतकऱ्याची, की एखाद्या शेतकऱ्याचा बळी जाईल, एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल, तेव्हा तुम्हाला याच्यावर कुठंतरी कार्यवाही करायची आहे हे तरी प्रशासनाने आम्हाला सांगावं। एवढीच एका शेतकरी म्हणून माझी तुमच्यापाशी एक तुमच्याकडून अपेक्षा या चॅनलच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की येत्या 8 दिवसाच्या आत जर तुम्ही याचा व्यवस्थित बंदोबस्त जर तुमच्या वन विभागाने जर लावला नाही तर येणाऱ्या कुठल्याही आंदोलनास किंवा होणाऱ्या कोणत्याही कार्यवाहीस किंवा काही हो त्याच्यासाठी तुम्ही तुमचं डिपार्टमेंट आणि तुम्ही स्वतः प्रशासन तुम्ही जबाबदार राहाल, एवढीच या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो।